कसं काय मंडळी, बरं आहे ना, बरंच असलं पाहिजे. तर आज आपण निघालोय एका भन्नाट अशा ठिकाणी जे की माझ्यासाठी अननोन आहे आणि माझ्यासोबत आहेत माझ्या ऑफिस मधील सर्व टीम, सेल्स टीम आहे. तर निखिल लांबे आहेत माझ्यासोबत. आपण आता चाललोय वाझे मिसळ खाण्यासाठी. ऍक्च्युली आमचे बंधू तिथं कधीही गेलेले नव्हते. एक त्यांची ख्याती आहे की जगात भारी वाझे वडापाव. तर आता तो आपल्याला तो टेस्ट करायचा आहे आणि नक्कीच बघूया कशी चव लागते आणि आमचे ब्लॉगर आता काय म्हणतात त्याच्याविषयी. नक्कीच नक्की त्यांच्याकडनं आपण रिव्ह्यू घेऊया. नक्की. तर बघूयात, आपण जाणार आहे वाजेच्या या ठिकाणी. आणि तर खूप लॉंग टर्न घेऊन आपण जातोय. जातोय. ओके, हे एक महत्वाचं आहे. ओके, तर माझ्यासोबत अजून आहे तर शरद पाटील सर. सर सांगा माहिती कसं. मस्त आहे वाजे, मस्त आहे. वडापाव फेमस आहे तिथे. ओके स्पेशली क्रीम रोल आणि चहा ओके तो खूप फेमस आहे. ओके फक्त तुझ्यासाठी तू खाल्लेला नाहीस म्हणून आपण चाललोय तिकडे. ओके, थँक्यू आपण सर, त्याला रिव्हील करूया. थँक्यू. आणि हे आहेत आमचे प्रद्युम्न कुलकर्णी सर. ऍक्च्युली गुळाचा तिथं क्रीम रोल मिळतो. ओके ती एक स्पेशालिटी आहे तिथली. हो. तर ती पण टेस्ट करून त्याच्यावर रिव्ह्यू द्यावी ही ओके. इच्छा आहे. थँक्यू. तर आपण आता आलोय दादा वाजे या मिसळ ठिकाणी. ठीक आहे, तर टेस्ट करून आपण बघूयात कसं काय काय भेटले आपल्याला चौथे. तर आम्ही आता मागवले मिसळ मागवली आणि वडापाव आता खाल्लेले. टेस्ट बघितली आता जस्ट मिसळची, एकदम भारी नाही का. वडापाव पण ट्राय करायचा नाही. चहा ट्राय करायचा आहे, वडापाव ट्राय करायचा आहे, पण क्रीम रोल ट्राय करायचा स्पेशल गुळाचा. बरोबर. ठीक आहे, तर नक्की ट्राय करू. आणि मिसळ आवडली, छान वाटली. क्रीम रोल आपण मागवलाय. ठीक आहे, त्यासोबत हा क्रीम रोल आहे, वाजेचा स्पेशल हा क्रीम रोल आहे आणि गुळाचा क्रीम रोल आहे. तुम्हाला बॉक्स दिला जातो. बॉक्स दिला जातो आणि हा बॉक्स मला लागेल तेवढं तुम्ही चहा सोबत तुम्ही क्रीम रोल घेऊ शकता आणि टेस्ट एकदम बढिया आहे. मी आता ट्राय करतो थोडा वेळ. एकदम बेस्ट टेस्ट आहे. तर कधी आला तुम्ही तर नक्कीच मिसळ, क्रीम रोल, चहा आणि वडापाव तुम्ही आवर्जून टेस्ट करा. एकदम बेस्ट. आता आम्ही आल्यानंतर दादावाजे या मिसळ हाऊसच्या ठिकाणी आज भेट दिली आणि मिसळ खाऊन बघितली. टेस्ट खूप आवडली. नाही का, वडापाव पण छान होता. मी खाल्ला नाही, पण रिव्ह्यू आमच्यासोबतचे प्रद्युम्न कुलकर्णी आणि यांनी खाल्ला, निखिल लांबेंनी खाल्ला. तर एकदम बेस्ट होता. आणि तुमचा कधी प्लॅन झाला तर शिक्रापूर रोडला हे वाजे मिसळ हाऊस आहे, तर तिथे अवश्य नक्की भेट द्या. नमस्कार मंडळी, आलो आहे शेतकरी फार्म रिसॉर्टवरती. तर आउटिंग करण्यासाठी आम्ही आमच्या टीमसोबत आलो आहे आणि जे काही वातावरण आहे एकदम निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये हा आउटिंगचा प्लॅन झालेला आहे. एकदम निसर्गरम्य म्हणजे एम्बियन्स म्हणायला गेलं तर एकदम भारी आहे नाही का. मी तुम्हाला दाखवेल पुढे जाऊन. शेतकरी फार्म रिसॉर्ट. तर इकडे काय काय आहे, तर इकडे आल्यानंतर स्विमिंग पूल आहे, त्याचप्रमाणे जेवणाची सोय उत्तम आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे
नॉनव्हेज व्हेज व्हरायटी अवेलेबल आहेत आणि एकदम ॲम्बियन्स भारी आहे असं एकदम म्हणजे नाही का वातावरणाचा विषयच नाही म्हणजे भाई इकडं आलं ना तुम्ही विसरून जायचं की नाही का की काही स्ट्रेस आहे किंवा काय अजून कुणाचं काय घेणं देणं काही नाही म्हणजे 100% तुम्ही इथं आल्यानंतर तुम्ही फक्त स्वतःला वेळ द्यायचा बाकी काहीच नाही करायचं आणि एन्जॉयमेंट करायची आहे जे की तुमचं विकेंड असो तुमच्या आउटिंगसाठी तुम्ही जर प्लॅन केला असेल तर एकदम बेस्ट राहील. नमस्कार मित्रांनो, तर मी आता आहे शेतकरी फार्मर रिसॉर्टवरती आणि माझ्यासोबत आहेत आता इथले ओनर तर त्यांच्याकडून समजून घेऊया या रिसॉर्टबद्दलची माहिती. टोटल नदीच्या मध्ये कडणीत सी आकारासारखी नदी आहे आणि मे मध्ये उन्हाळ्यामध्ये पण इथं बॅकवॉटर असल्यामुळं फुल पाणी राहते नदीच्या कडेला आणि 2 एकरमध्ये आमचं रिसॉर्ट आहे. त्याच्यामध्ये कमीत कमी 200 ते 300 झाडं पूर्ण सावली खाली हे रिसॉर्ट आहे. त्याच्यामध्ये आमचे सर्वप्रथम आमच्याकडे व्हेज नॉनव्हेजचे किचन वेगळे, व्हेजमध्ये मासवाडी, कोथिंबीरवडे, आळूवडे असे प्रकार भेटतात. त्याचबरोबर नॉनव्हेजमध्ये चिकन रान, खेकडा व सगळे सी फूड पण भेटतात. विशेष म्हणजे आमचं मटण प्रसिद्ध आहे आणि एक खेडेगावात हे आमचं हॉटेल आहे त्याच्यात चिलापी मच्छी एक फेमस आहे आणि त्याचबरोबर शेजारी बार पण आहे आणि बार रिसॉर्ट त्या शेजारी आम्ही राहण्यासाठी सुविधा म्हणून एक 10 रूम अशा बनवलेल्या आहे. कॉटेज पद्धतीने बनवलेल्या खूप कोकण सारखा त्याच्यामध्ये फील येतो आणि त्याच्यामध्ये स्वीट टँक आहे पोहण्याचा 30 बाय 40चा मोठा टँक आहे. इतका खूप मोठा प्रतिसाद असतो. रविवारचं फुल हाऊस असतं. आता आज 1 तारीख ऑगस्ट आहे पण 15 ऑगस्ट पर्यंत फुल आहे. सगळे PCMC लोक पुण्यावाले आता तर पार लोणावळ्यावरून मुंबईवरून लोक खास खेकडा खाण्यासाठी आणि रिसॉर्टसाठी येत आहे. थँक्यू दादा, एकदम छान अशी माहिती दिली आणि इथल्या रिसॉर्टची पूर्णपणे अशी त्यांनी जे काही आम्ही ऐकून होतो तर ते पूर्णपणे वातावरण एकदम मेंटेन आहे आणि छान असं एम्बियन्स इथं आल्यावरती आम्हाला बघायला भेटला. आणि एक्झॅक्टली कोणत्या लोकेशनवरती आहे हे? चाकणपासून 3 किलोमीटर चाकण हद्द संपल्यानंतर काळूसगाव ह्या ठीक आहे बामा नदीच्या कडेला आहे. आगरवाडी राक्षवाडी काळूस रोड विचारलं की ती चाकणपासून मार्केट यार्डपासून 3 किलोमीटरवरची शेतकरी फार्म रिसॉर्ट आहे. थँक्यू दादा, एकदम छान अशी माहिती तिने सांगितली आणि आपण बघतो आहे नाही का आपण आता आल्यापासून बघतोय की इथली माहिती घेतोय की एकदम वातावरण असं एकदम प्रॉपरली मेंटेन केलेलं आहे आणि जर आपला प्लॅन कधी झाला तर नक्कीच तुम्ही येऊ शकता. नमस्कार मंडळी, तर बॅक तिकडे बघू शकता तो शेतकरी वाडा रिसॉर्ट आहे आणि नाही का आता आम्ही जेवण वगैरे करून नदीवरती आलोय. भामा नदी आहे आणि माझ्यासोबत आता शरसर आहेत, ऋषिकेश आणि सुकृत आहे सुके. तर आजचा जो अनुभव आहे तर एकदम बढिया आहे. एकदम म्हणजे नाही का एकदम म्हणजे अनएक्सपेक्टेड निसर्गरम्य वातावरणामध्ये जो काही अनुभव आहे भारी आहे. आणि आम्ही आता आलोय नदीवरती मासे पकडायला लोक आलेत नाही का. गाडी टाकतात ते गळ टाकलाय ऍक्च्युली गळ टाकून मासेमारी करतात. आपण आता बघायला आलो आणि सोबत आमची मंडळी आहे तर आपण त्यांच्याकडून समजून घेऊया किंवा त्यांच्याकडून ऐकून घेऊया की अनुभव कसा राहतो आजचा. आता जेवण करून शेतात पावली करायला ओके पकडताना आपण कसं पकडता जरा बघून येऊ. चांगलं अजून कोणाला सापडत नाहीये. सापडलं नाही. बाकी फक्त ऑब्झर्व करतो. बरोबर आहे. ऋषिकेश भाऊ सांगा तुम्हाला अजून काय वाटतंय? काय नाही निसर्गाचा आनंद घेतोय. काय नाही, काम तर दररोज होत राहते. कविता सर दिलंय त्याचा हे पण काम किंमत नसते. थोडंसं निसर्गरम्य वातावरणामधला पण अनुभव पाहिजे आणि मित्रांच्या समवेत पण आपल्याला तो आनंद लुटता आला पाहिजे. अरे ना लास्ट आता हा गडी लाजतोय बरं का म्हणजे नाही का त्याला काय बोलावं काय कॅमेरा समोर काय नाही बोलावं आहे ना सुचत नाहीये. ठीक आहे, समजून घ्या तुम्ही थोडस त्याच्या भावना थोड्या तुम्ही समजून घेतल्या पाहिजे त्या. आता त्यांना मासा सापडलेला आहे. दादा कुठला सापडला हो? मांगूर मासा सापडला. पार्टी मांगूर सापडलाय. मांगूर आता सापडलाय. मांगूर मांगूर सापडलाय. मांगूर चिलपी सापडल्या दादा पकडतायत आणि चिलपी सापडल्या आपल्याला ते दाखवतात. ते भामा नदीवरती हा फिशिंगचा कार्यक्रम चाललाय.
मांगूर मासा आहे आणि चिलापी बघायला आलो होतो नाही का सापडला त्यांना दादांना. कोण कोण आहेत? तन्मय भाऊ. हो हा इंट्रोडक्शन करायचं राहिलं तर हा आपला आहे तन्मय कुरुमकर, आपला सेल्स पर्सन आहे. माशावरती सगळ्यांचे एक्सपेरिमेंट चालू आहे नाही का? कोणाचं काय म्हणणं भाऊ तुमचं काय म्हणणं? हा ए व्हेज आहेत बरं का, तरी पण नाही का त्याच्यावरती नाही का थोडं सायंटिस्ट पणा चाललाय. पुढून इकडे येत आहे तर आपण बघूयात कोण लवकर येते. 1 2 3 स्टार्ट. ते बघ ते बघ ते बघ किती तास आहे. सुकृत 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 आला.